हे सगळे घर झाले पाहिजे सर आता. नाही, आज सगळे पिंपळगावची घरं झाली पाहिजे बरं का. पटापट काम करावं लागेल. कोण आलं रे सकाळी सकाळी? कशाला आले तुम्ही? आम्ही सरकारचे माणसं आहे, जनगणनेसाठी आलो. बाबा सरकारचे माणसं आहे काय तुम्ही? का हो, काय म्हणता? तुमच्या घरात मुलं किती? 2 मुलं आहे साहेब. हम दो हमारे दो. त्यांचे नाव सांग. सर काळ्याचं सांगू का भोऱ्याचं सांगू? कोणाचं पण सांग, पण सांग. अहो नाही नाही, म्हणजे काळ्याचं सांगू की भोऱ्याचं सांगू? काळ्याचं सांग. काळ्याचं नाव काळ्याच आहे ना साहेब. ओके, काळ्या. बोऱ्याचं नाव सांग. अहो, भोऱ्याचं नाव भोऱ्याचं आहे. 2च पोरं आहे ना मला, एक काळ्या आणि एक भोऱ्या. आधीच नाही सांगते. आणि मग आधीच विचारलं ना तुम्हाला, काळ्याचं सांगू का भोऱ्याचं सांगू? त्यांच्या आईचं नाव सांग. नाही म्हणजे काळ्याच्या आईचं नाव सांगू का भोऱ्याच्या आईचं नाव सांगू सर? अरे बाबा, काळ्याच्या आईचं आणि बोऱ्याच्या आईचं, त्यांच्या दोघांची आई एकच असेल ना? नाही नाही साहेब, काळ्याची आई वेगळी आहे, ऐकल बर का ती. भोऱ्याची आई वेगळी. जरा जपून शब्द वापरा, लय बेकार बाई आहे बाबा. हा सांग काळ्याच्या आईचं नाव. म्हणजे काळ्याच्या आईचं सांगू की भोऱ्याच्या आईचं सांगू साहेब? काळ्याच्या आईचं सांग. काळ्याच्या आईचं पूर्ण नाव सांगू का साहेब? अरे पूर्ण सांग बाबा. का भोऱ्याच्या आईचं सांगू अगोदर? अरे काळ्याच्या आईचं सांग बाबा. मग काळ्याच्या आईचं नाव काळ्याच्या आईचं आहे ना सर? अरे तू काही आहे का रे? नाही सर. मग तिला काळ्याची आईच म्हणतो का? हा काळ्याची आईच म्हणतो ना. ऐकल ऐकल. एक काम कर, ही जनगणना पण नको मला आणि काढायच नको. जातो मी. नका ना साहेब, करून घ्या ना. तिला एकदा विचारलं हे सांग ते सांग, तू म्हणते काळ्याची सांगू का गोऱ्याची सांग? नाही साहेब, करून घ्या ना, करून घ्या ना, गोऱ्याची सांग. करून घ्या ना साहेब. जाऊ दे. जनगण नाही नाही. भोकाची सारी. हो साहेब, हो करून घ्या ना. हो साहेब सांगा ना हो त्यांना.